सो हॅलो फ्रेंड्स, राज्यसेवेची मुख्य परीक्षा झालेली आहे. पेपर आलेले आहेत. बऱ्याच जणांनी पेपर दिलेला आहे. पेपर बघितल्यानंतर किंवा ज्यांनी इमेज दिलेली आहे त्यांना लक्षात आलं असेल की कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. जे आपण क्लासमध्ये सांगितलं होतं त्याचा किती परिणाम झालेला आहे ह्या पेपरवरती म्हणूया, किंवा बेसिकली आपण किती प्रेडिक्शन इझिली केलं होतं की कशा पद्धतीने क्वेश्चन्स येऊ शकतात. कारण का ह्या पेपर्स मध्ये आता काही डिस्कस करण्यासारखं इतकं जास्त का नाहीये, कारण का 90% ऑफ द क्वेश्चन्स ऑलरेडी आपण कुठेतरी प्रेडिक्ट केले होते की याच्यावरती क्वेश्चन येणार. ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स कुठेतरी येणार हे आपण ऑलरेडी क्लासरूम मध्ये सांगितलं होतं. किंवा बऱ्याच वेळेला आपण हे जे काही क्वेश्चन्स होते हे क्वेश्चन्स ऑलरेडी क्लासरूम मध्ये सोडून घेतले होते, किंवा आपली जी काही वीकली टेस्ट वगैरे व्हायची किंवा जे काही सेक्शनल टेस्ट व्हायचे त्या सेक्शनल टेस्ट मध्ये आपण ऑलरेडी हे मेन्शन केलं होतं किंवा हे टेस्ट घेतले होते. लक्षात घ्या, बरोबर. तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त काय असं एक्सप्लेन करण्यासारखं नाहीये, कारण का ह्याच पद्धतीमध्ये आपण प्रिपरेशन केलं होतं. आपण आपल्या क्लासमध्ये जो काही सिलेबस केला होता, सिलेबस घेतला होता त्या पद्धतीमध्येच घेतला होता, जेणेकरून ऍप्लिकेशन बेस्ड तुमचे क्वेश्चन्स तुम्हाला सोडवता येतील, लिहिता येतील. कारण लक्षात ठेवा, जेव्हा आपण क्लासेस चालू झाले होते तेव्हा बऱ्याच जणांचा एक आपण म्हणूया कन्सर्न होता की ज्या लेवलचं आपण टीचिंग इथं करतोय ते खूप हायर लेवलचं टीचिंग करतोय किंवा खूप जास्त लेवलला जाऊन करतोय, खूप ऍप्लिकेशन बेस्ड करतोय. पण आता पेपर झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येत असेल की स्पेसिफिकली पेपर 2 चा ऍग्रिकल्चर ऑप्शनल पेपर 2 जर बघितला तर तुम्हाला लक्षात आलं असेल की बरेचसे क्वेश्चन्स हे होते ते स्ट्रेट फॉरवर्ड नव्हते. तर त्याच्यामध्ये कुठंतरी तुम्हाला टॉपिक समजून घ्यायची गरज होती, कुठंतरी तुम्हाला त्याचं ऍप्लिकेशन करायचं होतं. आणि जर काही तुमचे कॉन्सेप्ट जर काही क्लिअर नसतील तर ते तुम्हाला आन्सर्स लिहिता येणार नाहीत. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स होते. लक्षात घ्या. So basically you need to understand the first concepts. So application based पेपर काही प्रमाणामध्ये होता आपण म्हणूया. मी म्हणत नाही की सगळ्याचा सगळा पेपर तुमचा ऍप्लिकेशन बेस्ड होता, पण खूप सारे प्रश्न असे होते की ते ऍप्लिकेशन बेस्ड होते. लक्षात घ्या. आणि बरेचसे जे काही क्वेश्चन्स होते ते थोडेसे कुठेतरी आउट ऑफ द बॉक्स विचारले होते, जे बरेचसे बुक्स मध्ये तुम्हाला सापडणार नाहीत. डायरेक्टली त्याचा संदर्भ कुठे लागणार नाही. बट अगेन द थिंग इज की आपण ज्या पद्धतीने क्लासरूम मध्ये ह्याचं प्रिपरेशन करून घेतलं, ज्या पद्धतीने आपण टीचिंग केलं होतं, ज्या पद्धतीने आपण ऍप्लिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू न सुद्धा आपण प्रत्येक गोष्ट बघितली होती, त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे आपण असं म्हणूया. आणि जे काही आपण टेस्ट घेतले होते त्या टेस्टचा सुद्धा खूप जास्त फायदा झालेला आहे, कारण का त्या टेस्ट मधले बरेचसे क्वेश्चन्स आपले तुमच्या ह्या मेन्स मध्ये आलेले आहेत. हे फक्त राज्यसेवेबद्दल बोलत नाहीये, इव्हन फॉर द फॉरेस्ट optionals also, whether it is the agriculture optional, whether it is the botany optionals, most of the questions they are been from our test series directly. आता नोट्सचा जर काय विचार केला तर डायरेक्टली नोट्स मध्ये तर आहेच आपल्या, म्हणजे ह्याच्यातले वी कॅन से पेपर 2 तर ऑलमोस्ट 95 to 100% आपल्या नोट्स मधूनच क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर नोट्स मध्ये असा कोणताही पॉइंट नाही आहे जो आपल्या नोट्स मध्ये नाही आहे. ऍग्रिकल्चर ऑप्शनल पेपर 1 जो आहे राज्यसेवेचा, त्याच्यामध्ये एकच मला क्वेश्चन असा वाटला जो आपल्या एक म्हणण्यापेक्षा पूर्णपणे एक पण नाहीये, त्याच्यातला काही एक कॉन्सेप्ट फक्त जो होता स्टोक्स लॉचा, तो फक्त आपल्या नोट्स मध्ये नाहीये किंवा तो आपण शिकवलेला नाहीये, कारण का तो ऍक्च्युली तेवढा इम्पॉर्टंट नव्हता आणि तो सिलेबस मध्ये कुठं रिफ्लेक्ट होत नव्हता. पण राज्यसेवेने प्रश्न विचारला, ठीक आहे. आणि मी क्लासरूम मध्ये हेच विद्यार्थ्यांना सांगत होतो, किंवा जे काही आपल्या क्लासला विद्यार्थी होते त्यांना प्रत्येकानं मी हेच सांगितलं होतं की तुम्ही एक क्वेश्चन असा एक्सपेक्ट करा जो तुमच्या कुठल्याही बुक्स मध्ये नाहीये, कुठल्याही तुमच्या नोट्स मध्ये नाहीये. तर ते असे क्वेश्चन्स राज्यसेवा विचारणार म्हणजे विचारणार, ठीक आहे. आणि हेच युपीएससी सुद्धा करत होती. लक्षात ठेवा. आणि युपीएससी सुद्धा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स बरेचसे विचारते तुमच्या पेपर 2 मध्ये. पेपर 1 मध्ये थोडेसे कमी असतात, पण पेपर 2 मध्ये खूप जास्त ऍप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन्स असतात तुमचे. आणि त्याच पद्धतीमध्ये राज्यसेवेने सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहेत. तर आपण असं म्हणू शकतो की राज्यसेवेने केलेलं आहे काय की युपीएससीचे क्वेश्चन्स बघितलेले आहेत, युपीएससीनं कसे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्या पद्धतीमध्येच त्यांनी सुद्धा राज्यसेवेला क्वेश्चन्स विचारलेले आहेत आयोगाने. लक्षात घ्या. तर आता ते आपण डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे की इतक्या हायर लेवलला जाऊन आपण प्रिपरेशन करायला पाहिजे का, किंवा इतका ऍप्लिकेशन बेस्ड आपलं प्रिपरेशन झालंच पाहिजे का. तर माझं मत आहे की येस, ऑफकोर्स यू हॅव टू डू इट. ह्याचं कारण काय, हे पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं कारण की आपल्या समोर आता पहिली जे काय डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न एक्झाम जी झाली होती त्याचा आपल्या समोर आता पेपर आलेला आहे. आणि इट इज द प्रूफ दॅट राज्यसेवा सुद्धा काय करणार आहे, आता ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारणार आहे. तर त्या लेवलला इन डेप्थ मध्ये जाऊन कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून ऍप्लिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू न प्रिपरेशन करणं खूप गरजेचं झालंय, खूप महत्वाचं झालंय. लक्षात ठेवा.
युपीएससीला तर ते होतच, पण आता राज्यसेवेला सुद्धा तेवढं महत्वाचं झालेलं आहे. तर आता हे डोक्यातनं आपण काढून टाका की डीपली जायची गरज नाही आहे. स्ट्रेट फॉरवर्ड आयोग प्रश्न विचारणार आहे किंवा सोपे सोपे वरवरचे क्वेश्चन्स विचारणार आहे. नो, म्हणजे स्पेसिफिकली जर काय पेपर 2 जर काय तुम्ही घेतला, पेपर 2 मध्ये जेनेटिक्स साधा एक जर काय टॉपिक त्यामधले जर घेतले तर विचार करा की तुम्हाला पॅडीचं लाईन्स डेव्हलप करण्यासाठी, हायब्रिड डेव्हलप करण्यासाठी 3 लाईन मेथड जी होती, 3 लाईन मेथड जी आहे ती सोपी मेथड आहे. पण बघा क्वेश्चन्स कसे फिरवून विचारलेले आहेत. आपण क्वेश्चन्स बघूया ते कशा पद्धतीने विचारलेले आहेत, पण क्वेश्चन्स फिरवून विचारलेले आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला तो क्वेश्चन नेमका काय आहे आणि त्याच्यामध्ये नेमका काय लिहायचं आहे हे तुम्हाला समजल्यानंतरच तुम्ही ते क्वेश्चन लिहू शकता. म्हणजे क्लासरूम मध्ये जेव्हा आपण आन्सर रायटिंगचं प्रॅक्टिस घेतली होती किंवा आन्सर रायटिंग वरती एक सेशन घेतलं होतं, तेव्हा सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा जो काही मी मांडला होता, 4 मुद्द्यांच्या पैकी पहिला मुद्दा मीन्स अंडरस्टँडिंग द डिमांड ऑफ द क्वेश्चन. जर काय तुम्हाला डिमांडच कळाली नाही तर तुम्ही आन्सर लिहिणार काय? म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे समजलं नसेल की नेमकं याच्यामध्ये काय लिहायला पाहिजे, किंवा जे काय मिओसिस होतं, मिओसिस मध्ये त्यांनी 2n = 4 घेतलं होतं. मग आता नेमकं 2n = 4 म्हणजे नेमकं काय घ्यायचं होतं? डिप्लॉइड जो काही स्पीसीज आहे, डिप्लॉइडचं 4 म्हणजे काय आहे? 4 इज नथिंग बट द क्रोमोझोम नंबर. क्रोमोझोम नंबर 4 चा घेऊन त्याच्यामध्ये डायग्राम काढायची होती आपल्याला. सर हे विद्यार्थ्यांना समजणं अपेक्षित आहे, लक्षात घ्या. 3 लाईन मेथड म्हणजे काय आहे नेमकं? म्हणजे त्याच्यामध्ये ए लाईन आहे, बी लाईन आहे, आर लाईन आहे. A is a sterile, which is a female plant. Then which is the B it is a male fertile plant. And R line it is a restorer line. म्हणजे हे जे असे आहेत जे काय सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टरलिटी जे काय आहे, मेल स्टरलिटी मधली जी काय मेथड आहे किंवा मेल स्टरलिटीचा जो काय टाईप आहे तो तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचा होता. अंडरस्टँडिंग? सो बेसिकली हे तुम्हाला ऍप्लिकेशन्स कुठेतरी विचारलेले आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे 4-5 क्वेश्चन्स असे आहेत की जे ऍप्लिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू न विचारलेले आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. सो आता प्रिपरेशन करताना तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की तुम्हाला जास्तीत जास्त करून कॉन्सेप्ट वरती फोकस करायचा, ऍप्लिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू न फोकस करायचा आहे. मगिंग अप इज नॉट द ऑप्शन, रिमेंबर. म्हणजे पाठांतर हा ऑप्शन नाहीच आहे आपल्याकडं. कारण का बरेचसे विद्यार्थी काय करतात, पाठांतर करतात आणि जाऊन लिहितात. पण विचार करा, जर काय पाठांतर तुम्ही करताय, ठीक आहे, मान्य आहे, तुम्हाला लक्षात पण राहतंय. पण जर काय ऍप्लिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू जर प्रश्न विचारला आणि किंवा प्रश्नाची डिमांडच तुम्हाला समजली नाही, तुम्ही लिहिणार काय त्याच्यामध्ये? कारण का तुम्ही प्रिपरेशन कसं केलंय स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्सचं, पण क्वेश्चन्स कसे विचारलेत ऍप्लिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. सो माय सजेशन विल बी टू मूव्ह थ्रू, टू स्टडी, टू प्रिपेअर फॉर दिस एक्झाम फ्रॉम द ऍप्लिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. Yes, of course, most of the questions straightforward, but there are few questions which are application based, and if you want to become the part of this particularly list, which is the final list, you dream to become an deputy collector, DYSP or anything else, तर त्या लिस्ट मध्ये जर यायचं असेल तर हे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जे आहेत ते खूप मॅटर करणार आहेत, लक्षात ठेवा. कारण का स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन कोणीही लिहिणार आहे, पण जे काय ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स आहेत ते प्रत्येकाला जमणार नाहीयेत. आणि तेच क्वेश्चन्स मॅटर करणार आहेत, वेदर यू विल बी इन द लिस्ट और आउटसाइड ऑफ द लिस्ट, और वेदर यू विल बी इन द टॉप 10, टॉप 20, टॉप 50. इट विल बी डिटरमाइंड बाय दिस टाइप ऑफ क्वेश्चंस, रिमेंबर. ठीक आहे. सो विल फर्स्ट सी दिस पेपर 1, ऍग्रीकल्चर ऑप्शनल पेपर 1 सेक्शन ए. आता लक्षात ठेवा, इथं क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय सांगितलंय, 150 वर्ड्स मध्ये लिहायचं म्हणून सांगितले त्यांनी. क्वेश्चन नंबर 1 अगेन इट वॉज द कंपल्सरी क्वेश्चन. Now see the questions what they have been asked. Define ecology, straightforward. State different types of ecology and explain in brief the principles of agroecology. म्हणजे जे काही तुमचे 10 प्रिन्सिपल्स आहेत जे आपल्या नोट्स मध्ये ऑलरेडी आहेत, प्रिन्सिपल्स ऑफ अॅग्रोइकॉलॉजी, अँड इट इज अ रिपीटेड क्वेश्चन फ्रॉम द युपीएससी. युपीएससी मध्ये क्वेश्चन हा विचारलेला आहे, लक्षात घ्या. 10 प्रिन्सिपल्स आपल्या बुक मध्ये, आपल्या नोट्स मध्ये ऑलरेडी मेन्शन्ड आहेत. सो बेसिकली ते हाय असे तुम्हाला छापायचे देतं. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन, ऑलरेडी पार्ट ऑफ आवर टेस्ट, वीकली टेस्ट. देन डिफाइन सॉइल कन्झर्वेशन, एक्सप्लेन ब्रीफ मेथड्स ऑफ द सॉइल कन्झर्वेशन. मग आता सॉइल कन्झर्वेशन मध्ये 2 मेथड्स तुम्हाला लिहायचे होते, अॅग्रोनॉमिकल मेथड्स अँड द मेकॅनिकल मेथड्स. अॅग्रोनॉमिकल अँड मेकॅनिकल मेथड हे तुम्हाला लिहायचं होतं. देन डिफाइन वॉटर यूज इफिशियन्सी, अगेन अ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. क्रायटेरिया फॉर शेड्युलिंग ऑफ इरिगेशन, आय थिंक सो मी स्वतः ह्याच्यामध्ये क्लासरूम मध्ये हा क्वेश्चन घेतलेला आहे आणि आपल्या टेस्ट मध्ये सुद्धा हा क्वेश्चन आहे. म्हणजे रिपीटेड मला वाटते 2 ते 3 वेळा हे क्वेश्चन वरती आपण आन्सर रायटिंग प्रॅक्टिस केलेली आहे. सो क्रायटेरिया फॉर शेड्युलिंग ऑफ इरिगेशन,
खूप महत्वाचा टॉपिक सांगितलं होतं. प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार आहेत. तर व्हेरियस जे काही मेथड्स आहेत ते आपण ऑलरेडी टेस्टमध्ये घेतलं होतं, लक्षात घ्या. आफ्टर दॅट, what are the agroclimatic zones of India? Again, important topic. Agroclimatic zones of India. Explain in short its cropping pattern. म्हणजे व्हेरियस agroclimatic zones जे आहेत इंडियाचं, ते एक तुम्हाला मॅप काढायची गरज होती, लक्षात ठेवा. त्या मॅपमध्ये तुम्ही मेन्शन करू शकत होता की कोणकोणते agroclimatic zones आहेत, 15 agroclimatic zones, आणि प्रत्येक agroclimatic zoneचा क्रॉपिंग पॅटर्न ते तुम्हाला लिहिणं एक्सपेक्टेड होतं. देन डिफाइन एन्व्हायरमेंटल पोल्युशन. एक्सप्लेन इन ब्रीफ डिफरंट टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड इट्स असोसिएटेड हजार्ड्स. मग आता ह्याच्यामध्ये काय काय लिहायचं होतं तुम्हाला? एअर पोल्युशन लिहायचं आहे, सॉइल पोल्युशन लिहायचं आहे, हे झाल्यानंतर तुम्हाला वॉटर पोल्युशन लिहायचं आहे. आता फक्त हे तीनच पोल्युशन लिहायचे आहेत का? तर नाही. रेडिओ पोल्युशन आर देयर, isn't it? रेडिओ ऍक्टिव्ह, इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या डोक्यात फक्त हे तीनच येणार: सॉइल, एअर आणि वॉटर. बट रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन, व्हॉट अबाउट द प्लास्टिक पोल्युशन? आता हे सगळंच्या सगळं आपण आपल्या नोट्स मध्ये मेन्शन केलेलं आहे, isn't it? वाय? बेसिकली बिकॉज खूप महत्वाचं आहे. वाय ऍग्रिकल्चर इज रिस्पॉन्सिबल फॉर प्लास्टिक पोल्युशन? वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द प्लास्टिक पोल्युशन. तर प्लास्टिक पोल्युशन हे खूप महत्वाचं आपण म्हणूया की एन्व्हायरमेंटल कॉज आहे, किंवा एन्व्हायरमेंटल इश्यू जो सध्याच्या चालू आहे प्लास्टिक पोल्युशनचं, खूप महत्वाचं आहे. आणि ऑलरेडी हे आपण क्लासरूम मध्ये घेतलेलं आहे, आपल्या नोट्स मध्ये हे मुद्दामून मेन्शन केलं होतं. आणि ऑलरेडी द क्वेश्चन हॅज बीन आस्क्ड. म्हणजे बरेच विद्यार्थी काय करतील, 3 पोल्युशन लिहितील, सोडतील. पण रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन असेल किंवा प्लास्टिक पोल्युशन असेल, बऱ्याच जणांच्या डोक्यात पण येणार नाही हे लिहायचं. क्वेश्चन नंबर 2, स्टेट अँड एक्सप्लेन प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, isn't it? ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचंय, स्टेट म्हणजे पहिल्यांदा इनलिस्ट करायचंय. एनलिस्ट केल्यानंतर मग काय करायचंय, तुम्हाला एक्सप्लेन करायचंय प्रत्येक प्रिन्सिपल. आणि प्रत्येक प्रिन्सिपल जेव्हा तुम्ही एक्सप्लेन करता तेव्हा काहीतरी तिथे एक्झाम्पल्स टाका, केस स्टडीज टाका. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. गेटिंग? देन व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग? अगेन इट इज अ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. मग एक तर तुम्ही ह्याच्यामध्ये काय करू शकता, ह्याच्यामध्ये टेबल करू शकता, ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस अशा पद्धतीनं, किंवा डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड ऍडव्हान्टेजेस ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, डिसएडव्हान्टेजेस ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. पण आता ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की इथं काय सांगितले त्यांनी, क्वेश्चन नंबर 2A आणि A1 and 2 दोन क्वेश्चन्स आहेत, 10-10 मार्काला आहेत. पण त्यांनी इथं वर्ड लिमिट सांगितलेलं नाहीये. नो वर्ड लिमिट. वर्ड लिमिट इज नॉट प्रेझेंट. त्याच्यामुळे लक्षात घ्या, इथं 150 वर्ड्स मध्ये लिहायला पाहिजे, 200 वर्ड्स मध्ये लिहायला पाहिजे, 250 वर्ड्स मध्ये लिहायला पाहिजे, की 100 वर्ड्स मध्ये, डझंट मॅटर. हा, तुम्हाला हे फक्त डोक्यात ठेवायला पाहिजे की आपल्याकडे स्पेस किती आहे आणि आपल्याकडे टाइम किती आहे, त्याच्या आधारावरती तुम्हाला आन्सर्स लिहायचे, लक्षात ठेवा. इफ द डिमांड ऑफ द क्वेश्चन इज बीन फुलफिल्ड, डोंट वरी अबाउट द वर्ड लिमिट. डोंट वरी हाऊ मच यू हॅव रिटन, हाऊ मच स्पेस you have covered. That doesn't matter because it is a technical exam. Remember, technical subject, not exam, but basically it is a technical subject. And when it comes to the technical subject, you need to understand basically that if the demand of the question has been fulfilled, there is nothing we can say important as that of the word limit. So you need to just fulfill with the demand of the question. If you are writing the answer for 10 marker, and if you are able to fulfill the demand of the question in 100 words, it is sufficient. Don't bother, you need to write the answer in 150 words or not. Don't worry. फुलफिल झाली ना, पास ना. मग कशाला उगाच तुम्हाला 150 वर्ड्स पर्यंत स्ट्रेच करायचं आहे, काही पण लिहायचं. मग आपण काय करतो, 5 पॉईंट आहेत, 5 पॉईंटचे 8 पॉईंट करतो. कसं करतो, वरचेच पॉईंट काहीतरी फिरवून टाकतो. Examiner knows that here you have only 5 points. Then why you are writing 8 points? कारण का कोणतंही स्टँडर्ड बुक, एक्झामिनर काय करणार आहे, स्टँडर्ड बुक्स घेणार आहे. त्या स्टँडर्ड बुक्स मध्ये जे काय असणार आहे तेच तुमच्या मॉडेल आन्सर मध्ये असणार आहे तुमच्या एक्झामिनर कडे. त्यांनी 5 पॉईंटच आहे, तो तुम्ही 8 पॉईंट लिहिताय. एक्झामिनरला लगेच कळतं काहीतरी फालतू लिहिलेलं आहे. येस. नेक्स्ट सी, इट्स अ कल्टिवेशन प्रॅक्टिस ऑफ द सुरू और द सीजनल शुगर केन. सीजनल आर्टसाली आहे, सीजनल, प्री सीजनल आहे.
किंवा अजून एक क्लासरूम मध्ये आपण सांगितलं होतं, अजून एक महत्वाचं काय, SSI मेथड, सस्टेनेबल शुगर केन इनिशिएटिव्ह. सो क्लासरूम मध्ये शुगर केन सांगताना हेच सांगितलं गेलं होतं की तुम्हाला फक्त शुगर केन ऍज अ कॉमन फॅक्टर नाही करायचं आहे, तुम्हाला व्हेरियस मेथड्स किंवा व्हेरियस मेथड जे आहेत शुगर केन कल्टिव्हेशनची, त्याचं सेपरेटली तुम्हाला काय करायचं आहे, कल्टिव्हेशन प्रॅक्टिसेस करायचं आहे. सेम इज विथ रिस्पेक्ट टू द राईस. राईस जेव्हा करताय तर लोलँड आणि अपलँड पॅडी हे सेपरेटली करायचं आहे. SRI मेथडने जे काही तुम्ही करताय ते सेपरेटली करायचं आहे. इथं पण तेच करायचं होतं तुम्हाला. जेव्हा प्रिपरेशन करत होता तुम्ही प्रिपरेशन करत होता तेव्हा तुम्हाला हेच करायचं होतं की तुम्हाला सुरूचं कल्टिव्हेशन प्रॅक्टिसेस वेगळं करायचं होतं, अडसालीचं वेगळं करायचं होतं, प्री सिजनलचं वेगळं करायचं होतं, SSI मेथडचं परत वेगळं करायचं होतं. पण बेस्ड ऑन व्हॉट द आन्सर हॅज टू बी रिटन बेस्ड ऑन व्हॉट इज द फर्स्ट इज द सॉइल अँड क्लायमेट, सेकंड इज द सीड सेट आहे लक्षात ठेवा, सोईंग, देन आफ्टर दॅट फर्टिलायझर्स अँड इरिगेशन मॅनेजमेंट, पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट अँड मॅच्युरिटी सायन्स अँड हार्वेस्टिंग अँड इल्ड. Yes, and then it was the production technology of the pigeon pea. आपल्या नोट्स मध्ये सगळ्यात पहिला जो काही क्रॉप आपण मेन्शन केलाय तो आहे पिजन पीचा. वाय इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण का युपीएससीने याच्यावरती ऑलरेडी 3 ते 4 वेळा प्रश्न विचारलाय आणि आमचं एक्सपेक्टेशन होतं की पी वरती क्वेश्चन विचारणार आहेत, पिजन पी वरती क्वेश्चन विचारण्याची शक्यता भरपूर आहे, इव्हन विथ रिस्पेक्ट टू द शुगर केन. कारण का शुगर केन, पिजन पी मोस्ट इम्पॉर्टंट क्रॉप्स इन महाराष्ट्र, not only in India but in Maharashtra also. Explain in brief greenhouse effect and the global warming. आता ब्रीफ मध्ये सांगितले लक्षात ठेवा, त्यामुळे खूप जास्त एक्सप्लेन करायची गरज नाहीये. सो ग्रीन हाऊस इफेक्ट सांगायचं आणि ग्लोबल वॉर्मिंग काय आहे हे फक्त तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. आणि सेकंडली इथं तुम्हाला डायग्राम्स पण काढायचे आहेत. येस, yes, this is again most important. Enlist advanced tools for ecosystem analysis and describe the remote sensing and GIS. Advanced tools आहेत तुमचे, रिमोट सेन्सिंग आहे, GIS आहे, किंवा व्हेरियस आपण म्हणूया GPS आहे, व्हेरियस सॅटेलाइट्स यूज केले जात आहेत, किंवा जनरली वी कॅन से सेन्सर्स आर बीन युज्ड. सो व्हेरियस ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज आर देअर. आता ह्याच्यामध्ये लिडार टेक्नॉलॉजी आहे, ऑलरेडी हे आपण एक्सप्लेन केले वर्गामध्ये, क्लासरूम मध्ये. लिडार टेक्नॉलॉजी, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज यूज केले जात आहेत लक्षात ठेवा नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंटसाठी. आणि त्याच्यातलं काय तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, रिमोट सेन्सिंग आणि GIS मेथड. आफ्टर दॅट राईट अ शॉर्ट नोट ऑन इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन क्लायमेट चेंज. आता क्लायमेट चेंज वरती जे काही इंटरनॅशनल कन्व्हेन्शन झालेले आहेत, आता सगळ्यात महत्वाचं कन्व्हेन्शन कोणतं आहे क्लायमेट चेंज वरती होणारा, सो इट इज टॉकिंग अबाउट क्लायमेट चेंज. ओके, क्लायमेट चेंज वरती कन्व्हेन्शन कोणता झालेला आहे महत्वाचा, UNFCCC. UNFCCC इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट कन्व्हेन्शन. रिओ अर्थ समिट जे काही 1992 ला झाली होती, अंडर द रिओ अर्थ समिट UNFCCC वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट कन्व्हेन्शन. आता ह्याच्या अंडर क्योटो प्रोटोकॉल आहे, तुमचा पॅरिस अग्रीमेंट आहे, इजंट इट. आणि जर काय बाकीचे जर काही टॉपिक्स बघायला गेले तर बाकीचे जे काही इनिशिएटिव्ह आहेत, बाकीचे जे काही समिट्स आहेत, जसं की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे, स्टॉकहोम कॉन्फरन्स आहे, बट दे आर रिलेटेड टू दिस पर्टिक्युलरली वी कॅन से ओझोनच्या रिलेटेड आहे लक्षात ठेवा ते. बट ते पण तुम्ही इथं मेन्शन करू शकता, यू कॅन राईट देम एज वेल. मग ह्याच्या बरोबर UNCCD, युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन, देन UNCBD, कारण ते कुठं नाही तरी कुठं तरी क्लायमेट चेंजला रिलेटेड आहेत लक्षात ठेवा. सो दोज कन्व्हेन्शन्स यू हॅव टू राईट इट. येस, अँड द ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन द क्लायमेट चेंज, सेम थिंग. क्योटो प्रोटोकॉल लिहा, पॅरिस अग्रीमेंट लिहा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. डन. कारण का थोडंसं करंट अफेअर्स याच्यामध्ये तुम्हाला जोडावं लागणार आहे. आफ्टर दॅट, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड? सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. अँड हाऊ आर वीड डिसेमिनेटेड? सिंपल आहे. व्हेरियस मेथड जे आहेत, महत्वाचं आहे ह्याच्यातलं विंड डिसेमिनेटेड, dispersal of the weeds through the wind. Again, what is the weed? Explain in brief different methods of the weed control. Weed control चे various methods. Integrated weed management फक्त डोळ्यासमोर आणायचं आणि तुम्हाला लिहायचं आहे. Then write in short methods to drain water from waterlogged soils. मग सरफेस मेथड आहे, सब सरफेस मेथड आहे. सरफेस मेथड्स मध्ये कोणकोणत्या मेथड्स आहेत?
सबसर्फेस मध्ये कोणकोणत्या मेथड्स आहेत ते तुम्हाला इथे लिहायचं आहे, बट विथ एक्झाम्पल्स और बेसिकली वी कॅन से विथ डायग्राम्स. Explain in brief major irrigation projects in India. The major irrigation projects in India. Irrigation project जर बघायला गेलं तर प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, इट्स वन ऑफ द प्रोजेक्ट, इम्पॉर्टंट स्कीम आहे ते. बट प्रोजेक्ट्स म्हटलं की काय लिहायचंय तुम्हाला, नॉट द स्कीम्स, यू हॅव टू राईट ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन कसं झालेलं आहे, कुठलं झालेलं आहे. हिराकूड डॅम आहे, इरिगेशन प्रोजेक्ट आहे तुमचा, इजंट इट. और वी कॅन से दामोदर व्हॅली प्रोजेक्ट आहे, ते झाल्यानंतर कालेश्वरम प्रोजेक्ट आहे तुमचा, कृष्णा व्हॅली प्रोजेक्ट आहे. हे सगळे प्रोजेक्ट तुम्हाला महत्वाचे लिहायचे, लक्षात ठेवा. मोस्टली महाराष्ट्रातले लिहा तुम्ही, बट महाराष्ट्र बरोबर बाकीचे जे काही इंडियामध्ये महत्वाचे आहेत ते पण लिहिणं एक्सपेक्टेड आहे तुम्हाला. येस, किंवा इंटरलिंकिंग ऑफ वॉटर लिहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. सी नेक्स्ट, व्हॉट आर द मेथड्स ऑफ इरिगेशन. मेथड्स ऑफ इरिगेशन मे व्हेरियस मेथड जे आहेत तुम्हाला ते लिहायचे त्याच्यामध्ये. रिजन फोरो मेथड असेल, रिंग बेसिन असेल, रेस्ड बेड मेथड असेल, अल्टरनेट फोरो मेथड असेल. येस, ड्रिप आणि स्प्रिंकलर इरिगेशन मेथड लिहायचे विथ ऍडव्हान्टेजेस अँड द डिसएडव्हान्टेजेस. डिफाईन वॉटर हार्वेस्टिंग, अगेन एक्सप्लेन इन ब्रीफ वॉटर हार्वेस्टिंग. हा खूप महत्वाचा टॉपिक होता, वॉटरशेड मॅनेजमेंट मध्ये आपण हा केलेला आहे. वॉटर हार्वेस्टिंग कसं केलं जातं, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल ते कसं केलं जातं, काय केलं जातं, इन सिटू आणि एक्स सिटू कसं केलं जातं, हे ऑलरेडी आपण भरपूर डिस्कस केलेले आहेत. ह्याच्यामध्ये ट्रॅडिशनल मेथड्स कोणकोणते आहेत हे सुद्धा तुम्हाला लिहायचं होतं, आणि जे काही मॉडर्न मेथड्स आहेत हे सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायचं होतं. देन आफ्टर दॅट इट इज द डिफाईन ड्रायलँड फार्मिंग. नाव खूप महत्वाचा टॉपिक होता, म्हणून आम्ही हा क्लासरूम मध्ये टेस्टला पण घेतलाय, फुल लेंथ टेस्टला कव्हर केला होता, फॉरेस्ट्रीच्या टेस्टला सुद्धा घेतला होता क्वेश्चन. वाय? बिकॉज व्हेरी इम्पॉर्टंट आणि विचारण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त होती. सो सी, एक्सप्लेन इन ब्रीफ मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस ऑफ assured rainfall, medium rainfall and dry areas of agriculture. That means what you need to do here, contingency crop planning. कंटिंजन्सी क्रॉप प्लॅनिंग तुम्हाला इथं लिहायचं होतं. तुम्हाला माहितच पाहिजे की ड्रायलँड ऍग्रिकल्चर जर म्हटलं तर कंटिंजन्सी क्रॉप प्लॅनिंग काय असतं ते तुम्हाला माहितच पाहिजे. आणि कंटिंजन्सी क्रॉप प्लॅनिंग मध्ये नेमकं आपण काय करतो हे तुम्हाला माहित पाहिजे. इथं म्हणजे कोणते क्रॉप्स ग्रो करतो, कशा पद्धतीने ग्रो करतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. देन व्हॉट आर द मेजर कॉन्स्टंट्स ऑफ द ड्राय फार्मिंग. एक्सप्लेन इन ब्रीफ मेकॅनिकल अँड ॲग्रोनॉमिकल मेजर्स ऑफ सॉइल अँड मॉइश्चर कन्झर्वेशन. म्हणजे वरती पण तुमचा हा टॉपिक काय झालाय, रिपीट झालाय. क्वेश्चन इज रिपीटेड, कारण का ॲग्रोनॉमिकल अँड द मेकॅनिकल मेथड्स मेजर्स विचारले कशाचे, सॉइल अँड मॉइश्चर कन्झर्वेशनचे. Then question number 4C, what are the physical and social environmental factors of crop distribution and production? Explain in brief. Simple topic है. Simple question. Question number 5 again it is compulsory question. 150 वर्ड्स मध्ये लिहायचं आहे. Discuss the various ways in which people can participate in social forestry program. Social forestry program मध्ये कसं participate करू शकतात. Most important social forestry जे आहे, joint forest management, very important. So you can, first important thing, what you can write, joint forest management. Community forestry ते लिहू शकता. Conservation करू शकता त्याच्यामध्ये. Isn't it? So various case studies याच्यामध्ये लिहू शकता. वनराई असेल, देवराई असेल, ह्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये मेथड्स लिहू शकता. किंवा जनरली जे काय व्हेरियस एनजीओज आहेत त्या एनजीओचं एक्झाम्पल लिहू शकता याच्यामध्ये. अंडरस्टँडिंग? सो जे काय आपले ब्रीदवाक्य आहेत, झाडे लावा, झाडे जगवा, यू कॅन यूज देम इन दिस पर्टिक्युलरली इंट्रोडक्शन ऑर द कन्क्लुजन पार्ट. ते झाल्यानंतर राईट अ शॉर्ट नोट ऑन टोंगा सिस्टीम ऑफ ॲग्रोफॉरेस्ट्री. टोंगा सिस्टीम सायंटिफिकली मॅनेज्ड शिफ्टिंग कल्टिवेशन. कुठला आहे? सायंटिफिकली मॅनेज्ड आहे, शिफ्टिंग कल्टिवेशन आहे. आता हे कुठे यूज केलं होतं? जनरली इट वॉज ब्रॉड इन इंडिया फ्रॉम म्यानमार. बर्मा मधून आला इंडियामध्ये, लक्षात ठेवा. सायंटिफिक मॅनेजमेंट आहे. का? टिंबर प्रोडक्शन पण करायचं आहे तुम्हाला आणि ऍग्रिकल्चर प्रोडक्शन पण करायचं आहे. म्हणजे लोकांना तुम्हाला लाईव्हलीहूड ऑल्सो यू हॅव टू प्रोव्हाइड इट ॲज वेल एज द टिंबर प्रोडक्शन हॅज टू बी डन. सो द टोंगा सिस्टीम ऑफ ऍग्रिकल्चर, टोंगा सिस्टीम ऑफ forestry was been brought, which is nothing but it is a scientifically managed shifting agriculture.
shifting cultivation we can say. Then write the Stokes law with assumptions. स्टोक्स लॉ मी तुम्हाला मागाशी म्हटलं होतं की एक जो टॉपिक आहे, एक जो पॉइंट आहे, फक्त तो एकच पॉइंट जो आपल्या नोट्स मध्ये नाहीये किंवा आपण शिकवलेला नाहीये आणि तोच फक्त म्हणजे हा स्टोक्स लॉ आहे, विच इज विथ रिस्पेक्ट टू द सॉइल टेक्स्चर. सॉइल टेक्स्चरच्या रिलेटेड हा स्टोक्स लॉ आहे, लक्षात घ्या. सॉइल फॉर्मेशन आणि तुमच्या सॉइल फॉर्मेशन मध्ये जनरली हा यूज केला जातो स्टोक्स लॉ. सॉइल सायन्सचा कॉन्सेप्ट आहे, ठीक आहे. Which specific process are involved in soil formation? Soil formation, active process, active and the inactive factors are. So what are the processes actually? Zonal process, azonal process and basic processes. So these are the 3-4 processes which are been present. म्हणजे त्याच्यामध्ये ह्युमिफिकेशन झालं किंवा जनरली आपण म्हणूया त्याच्यामध्ये झोनल प्रोसेसेस असतील किंवा अझोनल प्रोसेस असतील. सो जनरली वी कॅन से ग्लिएशन असेल, इजंट इट, किंवा सॅलिनायझेशन असेल, डिसॅलिनेशन असेल. सो ऑल दिस आर द मेथड्स विच आर बीन द पार्ट ऑफ दिस. देन एक्सप्लेन एनी 2 फंडामेंटल सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस. सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस व्हेरी इंपॉर्टंट, रिमेंबर. इथे फॅक्टर्स नाही विचारले, सॉइल फॉर्मिंग प्रोसेस विचारलेत तुम्हाला. कोणतेही 2 विचारलेले आहेत. And when you are writing these 2 processes, what you need to write? You need to mention their chemical process also. म्हणजे जे केमिकल इक्वेशन्स आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे मेन्शन करायचे. Then after that, what do you mean by farm management? Simple. Write in brief scope, importance and characteristics of farm management. With the very first topic of farm management or ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, व्हेरी फर्स्ट टॉपिक. हा टॉपिक जर का तुम्ही आपल्या नोट्स मधनं करा किंवा कोणत्याही बुक मधनं करा किंवा तुम्ही हँडबुक ऑफ ऍग्रिकल्चर घ्या, त्याच्यामध्ये सुद्धा हा पहिलाच टॉपिक आहे, लक्षात ठेवा, फार्म मॅनेजमेंटचा. आफ्टर दॅट डिस्कस द रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन इन कॉन्टेक्स्ट ऑफ क्लायमेट चेंज इन महाराष्ट्र. बघा आता बघा, हे थोडंसं अप्लाइड क्वेश्चन आहे, अप्लाइड क्वेश्चन नाही, इजंट इट. हा तुम्ही कुठल्याच बुक्स मध्ये वाचणार नाही, कुठल्याच नोट्स मध्ये वाचणार नाहीत, बट इट इज अन ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. सो जेव्हा आपण प्रिपरेशन करत होतो, क्लासरूम मध्ये आपण डिस्कस करत होतो, तेव्हा आपण डिस्कस कसं करत होतो, विथ रेफरन्स टू द क्लायमेट चेंज. म्हणजे इकॉलॉजी टॉपिक जेव्हा आपण बघत होतो तेव्हा आपण हेच डिस्कस करत होतो विथ द हेल्प ऑफ डिफरंट केस स्टडीज. एक्सटेन्शन प्रोग्राम कसा महत्वाचा आहे, येस. एक्झाम्पल आता ह्याच्यामध्ये काय टाकू शकता तुम्ही, ब्रॉड बेस्ड एक्सटेन्शन. ब्रॉड बेस्ड एक्सटेन्शन व्हेरी इंपॉर्टंट टॉपिक किंवा व्हेरी इंपॉर्टंट मेथड्स वी कॅन से. एक्सटेन्शन मेथड महत्वाचा आहे, मग याच्यामध्ये टाकू शकता. बट काय म्हटलं यांनी, व्हॉट डू यू मीन बाय, सॉरी, राईट द रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन. का महत्वाचं आहे, रोल काय आहे आणि इम्पॉर्टन्स काय आहे. रोल इज डिफरंट आणि इम्पॉर्टन्स इज डिफरंट. रोल म्हणजे नेमकं काय करायचंय त्याच्यामध्ये, इम्पॉर्टन्स म्हणजे काय महत्वाचं, काय ते का महत्वाचं आहे. रोल व्हॉट वी नीड टू डू, इम्पॉर्टन्स व्हॉट इज द सिग्निफिकन्स और त्याचं महत्व काय आहे. एक्सटेन्शन एज्युकेशनचं कुठं, विथ रिस्पेक्ट टू द क्लायमेट चेंज इन महाराष्ट्र. आता हे महाराष्ट्रामध्ये लिहायचं लक्षात ठेवा. आता क्लायमेट चेंज म्हटलं की फक्त ड्रॉट येत नाही, इट इज ऑल्सो द हीट वेव्स, इट इज ऑल्सो द फ्लड कंडिशन्स. म्हणजे तुम्हाला हीट वेव्स लिहायचे आहेत, फ्लड कंडिशन्स लिहायचे आहेत, तुम्हाला अजून ड्रॉट कंडिशन्स लिहायचे आहेत, तुम्हाला पेस्ट अँड डिसीजचं पण इन्सिडेंट जे काय वाढतंय, वाय, बेसिकली बिकॉज ऑफ द क्लायमेट चेंज, दॅट यू नीड टू राईट. अँड देन यू हॅव टू ऑल्सो राईट हाऊ द कोस्टल एरियाज आर बीन अफेक्टेड बिकॉज ऑफ द क्लायमेट चेंज. इथं तुम्हाला कशा पद्धतीने एक्सटेन्शन करता येईल हे तुम्हाला लिहायचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे क्लायमेट चेंज पहिल्यांदा तुमच्या डोक्यामध्ये कॉन्सेप्ट माहित असणं अपेक्षित आहे, त्याचा इम्पॅक्ट कसा होतो, त्याचे काय काय इफेक्ट्स होणार आहेत हे तुम्हाला जर काय माहित असेल तर एक्सटेन्शन तिथं प्रत्येक ठिकाणी लिंक करू शकता. ड्रॉट कंडिशन्सला लिंक करू शकता, फ्लडला लिंक करू शकता. ते झाल्यानंतर तुम्ही पेस्ट अँड डिसीज इन्सिडेंट्स वाढते त्याला लिहू शकता. जे काय तुमचं इन्फ्लोरन्सन्स जे काय पडतंय किंवा इन्फ्लोरन्सन्स ड्रॉप होते, प्रीमॅच्युअर इन्फ्लोरन्सन्स ड्रॉपिंग, त्याला लिहू शकता. कोस्टल फ्लडिंग आहे त्याला लिहू शकता. सायक्लोन्स येतात त्याला लिहू शकता परत. और यू कॅन से द जे काय तुमचं हनी बीच जे काय पॉप्युलेशन कमी होते त्याला लिहू शकता. फिशचं प्रोडक्शन कमी होते त्याला लिहू शकता. सो पहिल्यांदा हे डोक्यात ठेवा की क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट काय होतो, त्याच्यानंतरच तुम्हाला ह्याचं एक्झाम्पल किंवा ह्याचा रोल आणि इम्पॉर्टन्स लिहिता येईल, लक्षात घ्या. आफ्टर दॅट enlist major soil groups of India. See, major soil groups of India and describe in brief
ब्लॅक सॉइल आणि लॅटराइट अँड लॅटरायटिक सॉइल. आता बरेच विद्यार्थ्यांचा एक्झामच्या अगोदर मला फोन आला होता, सर मॉडर्न क्लासिफिकेशन ऑफ सॉइल्स ऑफ इंडिया. प्रश्न विचारला तर कसा विचारतील, सॉइल्स ऑफ इंडियावरती क्वेश्चन कसा विचारतील, आणि जर काही विचारलं तर त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे, युएसडीए न क्लासिफिकेशन दिले ते लिहायचं आहे की जे काय आयसीआर न क्लासिफिकेशन दिले ते लिहायचं आहे. Specifically, I mentioned you have to write the classification given by ICR unless and until it is mentioned, give the classification given by USDA. That is the orders of the soil. This is the groups of the soil. Remember. What the question is? In this major soil groups of India. आणि याच्यामध्ये काय लिहायचं आहे, ब्लॅक सॉइल आणि लॅटरायटिक सॉइल. कारण का महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचे सॉइल्स कोणते आहेत, लॅटरायटिक सॉइल आणि ब्लॅक सॉइल. लॅटरायटिक सॉइल कोकण पट्टा, ब्लॅक सॉइल एंटायर डेक्कन प्लॅट्यू किंवा महाराष्ट्र प्लॅट्यू जो आहे मेजर, इट इज द ब्लॅक सॉइल. म्हणून 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. सी गिव्ह द अर्नॉन्स क्रायटेरिया फॉर इसेन्शियलिटी ऑफ द न्यूट्रिएंट्स. किती वेळा तर मी विद्यार्थ्यांना सांगितले, 3 जे काही क्रायटेरियाज आहेत, तिन्हीच्या तिन्ही क्रायटेरिया तोंडपाठ पाहिजेत. जे काही तुमच्या नोट्स मध्ये आहेत, नोट्स मध्ये घ्यायचं, वर्ड टू वर्ड पाठ करायचं, कारण का विचारणार. सी how the nutrients are classified based on quantity required by the plants, macro and micro. बघा क्लासिफिकेशन कसं विचारलंय, how the nutrients are classified based on quantity म्हणजे कमी क्वांटिटी मध्ये मायक्रो, जास्त क्वांटिटी मध्ये मॅक्रो. इथं बेसिक विचारले, प्रायमरी विचारले, सेकंडरी विचारले का नाही, काय विचारले, बेस्ड ऑन द क्वांटिटी, सो इट इज अ मायक्रो अँड मॅक्रो. Which approaches are suggested for fertilizer recommendation based on STCR method? Very important, STCR method. क्लासरूम नोट्स मध्ये आहे. What is STCR method? Soil test crop response method. And explain any 2 approaches. 2 approaches तुम्हाला याच्यामध्ये लिहिणे एक्सपेक्टेड आहे. So what are the next? What are the characteristics of good farm plan? मला वाटते 7-8 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत गुड फार्म प्लॅनचे. ते तुम्ही लिहू शकता. व्हॉट टेक्निक्स विल यू अडॉप्ट टू सॉल्व्ह द फार्म मॅनेजमेंट प्रॉब्लेम्स. म्हणजे काय टेक्निक्स, म्हणजे काय मेजर्स आहेत, प्रॉब्लेम जे आहेत फार्म प्लॅनिंगचे प्रॉब्लेम्स इंडियामध्ये काय आहेत, इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये हे आपण सांगितलं होतं. पण नेहमी मी तुम्हाला क्लासरूम मध्ये पण सांगत होतो, तुमच्या टेस्ट मध्ये जेव्हा इव्हॅल्युएट केले होतं तेव्हा मी तुम्हाला सांगत होतो की जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम्स लिहिताय तेव्हा तुम्हाला सजेशन्स प्रोव्हाइड करायचे आहेत. नाउ सी व्हॉट द क्वेश्चन्स आर बीन आस्क्ड. What are the techniques you will adopt to solve the farm management problems? म्हणजे मॅनेजमेंट प्रॉब्लेम्स इथं विचारलेले नाहीत, तर ते प्रॉब्लेम जे आहे त्या प्रॉब्लेम्सला तुम्हाला काय लिहायचं आहे, सोल्युशन. मग इथं काय करणं अपेक्षित होतं तुम्हाला इथं शॉर्ट मध्ये एक सन डायग्राम काढून, एक्झाम्पल घ्या. आता अशा पद्धतीने एक सन डायग्राम काढायचा आहे. इथं प्रॉब्लेम्स लिहा, प्रॉब्लेम्स ऑफ फार्म मॅनेजमेंट. एक्सप्लेन करायचं नाही, म्हणजे इट इज अ नॉन कोर डिमांड ऑफ द क्वेश्चन. त्यामुळे तुम्हाला इथं फक्त मेन्शन करायचं आहे की प्रॉब्लेम्स कोणते आहेत, जेणेकरून एक्झामला कळलं हे प्रॉब्लेम्स आहेत. आणि हे प्रॉब्लेम्स लिहिल्यानंतर तुम्हाला पण समजतं की ह्या प्रॉब्लेमला सोल्युशन द्यायचं आहे. एखादा प्रॉब्लेम असेल समजा, इलिटरसी, फार्मरला लिटरसी नाही आहे, इलिटरेट आहेत, सो गिव्ह द आन्सर फॉर दॅट. लॅक ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन हे प्रॉब्लेम आहे, त्याला सोल्युशन द्या तुम्ही. अंडरस्टँडिंग. सो प्रॉब्लेम्स का लिहायचे, ह्याच्यासाठी लिहायचे आहेत. आणि एक्झामिनरला पण कळायला पाहिजे तुम्हाला प्रॉब्लेम्स माहित आहेत म्हणून. देन डिस्क्राइब इन ब्रीफ द रोल ऑफ कोऑपरेटिव्ह इन ऍग्रिकल्चर इकॉनॉमी ऑफ इंडिया. महत्वाचं आहे कोऑपरेटिव्ह हा महाराष्ट्रामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. म्हणजे नॉट ओनली इन द क्लासेस, बट जेव्हा इंटरव्ह्यू पण होतो आपले, जेव्हा आपण ऍग्रिकल्चर एमपीएससीचे इंटरव्ह्यू घेतो, राज्यसेवेचे इंटरव्ह्यू घेतो, फॉरेस्टचे इंटरव्ह्यू घेतो, बँकिंगचे इंटरव्ह्यू घेतो, तेव्हा प्रत्येक वेळेला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, मोस्टली जे अहिल्यानगरचे आहेत, जे कोल्हापूरचे आहेत, तिथं हा प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. एस्पेशली मी तरी विचारतो की कोऑपरेटिव्ह सेक्टरचे प्रॉब्लेम्स काय आहेत किंवा कोऑपरेटिव्ह सेक्टरचे फायदे काय आहेत. सी द क्वेश्चन इज बीन आस्क्ड. का क्वेश्चन विचारलाय, महाराष्ट्रामध्ये कोऑपरेटिव्हचं महत्व भरपूर आहे. आता त्याच्यामुळेच विचारला असेल असं नाही आहे, कारण तो सिलेबसचाच पार्ट आहे, बट द क्वेश्चन इज बीन आस्क्ड. व्हेरी इंपॉर्टंट टॉपिक आहे, खूप महत्वाचा टॉपिक आहे. त्याचं महत्व ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स मध्ये कसं आहे ते महत्वाचं. मार्केटिंगसाठी असू दे, फॉर गेटिंग द इनपुट्स असू दे, अगेन वी कॅन से फॉर द स्टोरेज असू दे, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असू दे, फॉर द क्रेडिट असू दे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला कोऑपरेटिव्ह महत्वाचे आहेत. Then see, discuss the various vegetative propagation methods used in forestry. Simple. हॉर्टिकल्चर मध्ये तेच तुम्हाला इथे लिहायचे, ग्राफ्टिंग असेल, isn't it?
तर हे तुम्हाला सगळेच मेथड इथं लिहायचे. देन एक्सप्लेन व्हेरियस प्रोडक्ट्स ऑब्टेन फ्रॉम द फॉरेस्ट. व्हेरियस प्रोडक्ट्स, डाईज आहेत, हनी आहे, नॉन टिम्बर फॉरेस्ट आहे, टिम्बर फॉरेस्ट आहे, तेंदू लीव्ज आहेत, सगळे प्रोडक्ट्स याच्यामध्ये लिहू शकता. लॅक आहे, isn't it? Then what are biofertilizers? Give the importance and classification of biofertilizers and discuss the various means of nitrogen losses in soil. लॉसेस कसे होतात, डिनायट्रिफिकेशन लॉसेस असेल, लिचिंग लॉसेस असतील, वॉट एव्हर इट मे बी. सो हे सगळेचे सगळे लॉसेस तुम्हाला इथे लिहायचे. देन व्हॉट इज द प्राइस फ्लक्च्युएशन. प्राइसेसचं फ्लक्च्युएशन कसं होतं, कशाचं, ऍग्रिकल्चर प्रोडक्टचं, वेदर इट इज इनपुट और वेदर इट इज आउटपुट. इनपुटचं सुद्धा फ्लक्च्युएशन होतं. फर्टिलायझरचं घ्या, आता इराण आणि तुमचं युएसचं जे काय वॉर चालू होतं त्याच्यामुळे पण ते फ्लक्च्युएशन होऊ शकतात. रशिया युक्रेन क्रायसिस झाल्यामुळे सुद्धा फ्लक्च्युएशन होऊ शकतात. सो इट इज नॉट ओनली दॅट यू हॅव टू राईट द स्टॅटिक रिझन्स बट ऑल्सो द डायनामिक रिझन्स. हे जसं की वॉर वगैरे होतं ह्याचे पण रिझन्स लिहायचे, प्लस ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स पण लिहू शकता तुम्ही. देन प्रधानमंत्री फसल बीमा योजना स्कीम्स, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, इन्शुरन्स स्कीम. प्रीमियम किती आहे, कोणत्या क्रॉप्सला दिला जातो, त्याचे फीचर्स काय आहेत, पोस्ट हार्वेस्ट जे काही लॉसेस आहेत ते याच्यामध्ये कव्हर केले जातात का, कोणत्या मेथडनं लॉसेस झाल्यानंतर कव्हर होतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला फीचर्स लिहायचे आहेत, ह्याचे ऍडव्हान्टेजेस लिहायचे आहेत, ह्याचे डिसएडव्हान्टेजेस लिहायचे आहेत, प्लस ह्याच्यामध्ये मेजर्स तुम्हाला शॉर्टमध्ये लिहिणं अपेक्षित होतं. देन अनालाइज द रोल ऑफ केव्हीकेज इन द चेंजिंग सिनेरियो ऑफ इंडियन ऍग्रिकल्चर. बघा ऍप्लिकेशन आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नाहीये हा, थोडंसं ऍप्लिकेशन आहे. म्हणजे इंडियाचा ऍग्रिकल्चर सिनेरियो कशा पद्धतीनं चेंज होतोय, इजंट इट. सो ते पहिल्यांदा तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की इंडियाचं ऍग्रिकल्चर चेंज होतंय का, तर होतंय. मग ते कसं होतंय, एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल यू कॅन टेक, मेकॅनायझेशन वाढत चाललंय, काही ठिकाणी तुमचं काय होत चाललंय, सी पॉझिटिव्ह चेंजेस होत आहेत, निगेटिव्ह चेंजेस होत आहेत, दोन्ही पण चेंजेस होत आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कशाचा रोल माहित पाहिजे, केव्हीकेचा रोल. म्हणजे पॉझिटिव्ह चेंज झाला, मेकॅनायझेशन होतंय, निगेटिव्ह काय झालं की तुमचं लँडचं फ्रॅगमेंटेशन होतंय, इजंट इट. टेक्नॉलॉजीचा वापर भरपूर जास्त होतोय. एक्झाम्पल घ्या, व्हर्टिकल फार्मिंग असेल किंवा तुमचं ग्रीन हाऊसेस असतील, हे एस्टॅब्लिश होत आहेत. सो इट इज वन ऑफ द एक्झाम्पल, रिमेंबर. मग याच्यामध्ये केव्हीकेचा रोल काय आहे हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. इंडियामध्ये जे काय तुमचं आता शिफ्ट होत चाललंय, तुमचं क्रॉप्सचं शिफ्टिंग होत चाललंय. म्हणजे बेसिकली जे काही ट्रॅडिशनल क्रॉप्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आता फार्मर्स काय करतायत, जे हाय इन्कम गिव्हिंग क्रॉप्स आहेत, हाय व्हॅल्यू क्रॉप्स आहेत, त्यांच्याकडे सुद्धा तुमचं शिफ्ट होत चाललंय. Then after that, next question, give characteristics of salt affected soils. The salt affected soil, saline soil, basic soil is basic soil. So they are the saline soils, isn't it, or the sodic soil or saline sodic soil. Explain in brief reclamation and management practices of saline soil. काय प्रश्न आहे, सलाईन सॉइल, सॉलिड सॉइल नाही, त्याच्यामुळे इथं सलाईन सॉइल जर असेल तर लाईम ऍड करायचं नाहीये, सॉरी जिप्सम ऍड करायचं नाहीये. कारण का सलाईन सॉइल आहे, लक्षात ठेवा. सोडिक सॉइल आहे का, नाही. सोडिक सॉइल मध्ये तुम्हाला जिप्सम ऍड करायचा असतो, सलाईन सॉइल मध्ये नसतो ऍड करायचा. सलाईन सॉइलचं रिक्लेमेशन कसं करता, सिंपल मेथड आहे, तुमचं लिचिंग झालं, डन. सो लिचिंग रिक्वायरमेंट इथं लिहिणं अपेक्षित आहे. डिस्कस इन शॉर्ट सॉइल फॅक्टर्स अफेक्टिंग ग्रीन हाऊस गॅस एमिशन. सी दोन क्वेश्चन्स यांनी मिक्स केलेले आहेत. ग्रीन हाऊस गॅस एमिशन कसं होते, फर्स्ट सिंपल एक्झाम्पल इज द टिलेज. टिलेज केला की तुमचं CO2 एमिशन होऊन जातं. वन ऑफ द सिंपल एक्झाम्पल आहे. सॉइल मध्ये जेव्हा तुमचं काय होतं, तुमचं डिकम्पोजिशन होतं, ग्रीन हाऊस गॅस एमिशन होतं. सॉइल मध्ये रूट्स असतात, रूट्सच्या रेस्पिरेशन ग्रीन हाऊस गॅस एमिशन होतं तुमचं. येस, वॉटर लॉक्ड कंडिशन्स असतील सॉइल मध्ये तर ग्रीन हाऊस गॅस एमिशन होतं. एक्झाम्पल इज द CH4 मिथेन. Yes, critically examine the self-help group approach for rural development in India. Again, application question. सेल्फ हेल्प ग्रुप, पहिल्यांदा सेल्फ हेल्प ग्रुप काय हे समजून घ्या. त्याच्यानंतर रुरल डेव्हलपमेंट मध्ये कशी महत्व आहे याचं, म्हणजे याच्यामध्ये इकॉनॉमिक असेल, पॉलिटिकल असेल, सोशल असेल, हे सगळेच्या सगळे तुम्हाला फॅक्टर्स, म्हणजे हे जे काय मॅक्रो पॉइंट्स आहेत ते मॅक्रो पॉइंट्स अंडर तुम्हाला हे आन्सर्स लिहायचे आहेत, लक्षात ठेवा. And the last method, last question is elaborate various methods of biodiversity
कंझर्वेशन. आता बायोडायव्हर्सिटी कंझर्वेशन इट शुड बी द पार्ट ऑफ युअर सेक्शन ए. सेक्शन बी मध्ये विचारलाय. येस. सो बायोडायव्हर्सिटी कंझर्वेशन मेथड्स कोणकोणते आहेत? इन सिटू अँड एक्स सिटू. सिम्पल. इन सिटू म्हणजे काय? बेसिकली जिथं आहे तिथं. एक्झाम्पल काय? तुमचं वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहेत, नॅशनल पार्क्स आहेत, बायोस्फिअर रिझर्व्ह आहेत, तुमचं देवराईचं एक्झाम्पल सॅक्रेड ग्रूज आहेत. सो सॅक्रेड ग्रूज हे एक्झाम्पल्स पण लिहा. सॅक्रेड ग्रूज, देवराई, वनराई, इजंट इट. आणि एक्स सिटू कंझर्वेशन काय? सीड बँक्स आहेत तुमचे, डीएनए बँक्स आहेत, बॉटनिकल गार्डन्स आहेत, झूज आहेत. हे एक्झाम्पल तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. विथ एक्झाम्पल्स लिहा. झूज एक्झाम्पल लिहा. एक्स सिटू कंझर्वेशन. तुम्ही स्वॅलबार्डचं एक्झाम्पल आपण बघितलं होतं. स्वॅलबार्डचं एक्झाम्पल टाका. इट विल बी व्हेरी इफेक्टिव्ह. अंडरस्टँडिंग? सो जर काय ह्या पेपरचं जर काय विचारला मला की पेपर कसा होता, पेपर वॉज इझी. पेपर 1 बद्दल बोलतोय मी, ऍग्रिकल्चर ऑप्शनल पेपर 1 इट वॉज इझी, नॉट डिफिकल्ट. मॉडरेट पण नाही म्हणू शकत मी याला. सो इट वॉज लिटिल बिट इझी. हा, 1-2 क्वेश्चन थोडेसे काय होते, चॅलेंजिंग होते, बट त्याच्यामुळे पूर्णपणे पेपर मॉडरेट होतो असं नाहीये. बिकॉज यू हॅव ऑप्शन्स. आन्सर्स लिहायला तुम्हाला ऑप्शन्स आहेत. मीन्स इवन इफ यू आर रायटिंग नियरली 180 plus marks are very good. Sorry, it's not 200. 230 marks plus minus 5. Good attempt. मग 230 ते 235च्या आसपास जर का तुमचा अटेम्प्ट असेल तर खूप चांगला अटेम्प्ट आहे म्हणूया. ऍक्च्युअली इथं कमीत कमी तुमचा 240 मार्काचा अटेम्प्ट व्हायला पाहिजे, पण 230च्या वरती गेला. कारण का पहिलीच एक्झाम होती. किती लिहायचंय, काय लिहायचंय, ज्यांनी आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस केलेली आहे त्यांचा पेपर कव्हर झाला असेल, पण ज्यांनी नाही केलेली त्यांना थोडंसं पेपर कव्हर करणं थोडंसं डिफिकल्ट गेलं असेल, हे मान्य करायला पाहिजे. त्याच्यामुळे जर काय 10-1 मार्काचा राहिला असेल तर कम्प्लिटली फाईन. ते सगळ्यांचंच राहिलं असेल, तुमचंच नाही तर सगळ्यांचंच राहिलं असेल. सो डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे. दॅट वॉज अबाउट द पेपर 1. पेपर 2चं लवकरच डिस्कशन घेऊया. थँक्यू.